कोणाची नजर नको लागायला तुला, अगदी माझी. वसू, तुझं लग्न होईल, तू नव्याने संसार थाटशील, मिसेस वसुंधरा आकाश ठाकूर म्हणून मिरवशील, अशी स्वप्न पाहिली होती ग. आणि आज आज आता ती स्वप्न खरी ठरतायत, तर सगळं स्वप्नवत वाटतंय. वाटलं नव्हतं ग हे असं सुख आपल्या उमरावर येऊन उभं ठाकेल. आणि गंमत बघ ना वसू, नेमकं सुखाच्या क्षणीच डोळ्यात असं पाणी येत. का ग असं होत असेल? वसू, हे घे. हे काय बाबा? अगं उघड तरी. बाबा, याची काय गरज होती? मंगळसूत्र आहे, मोठं नाही, छोटसच आहे. आम्हा दोघांकडून तुला. काय गरज होती याची? गरज होती बाळा. कसं आहे ना वसू, लग्नात नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, पण मुहूर्तमणी देण्याची सुरुवात का झाली माहिती? आपल्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी, तिच्या भविष्यासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी मुहूर्तमणी दिला जातो. पण काय होतं ना की पुढे तो मणी काढून टाकला जातो. म्हणून ना आम्ही तुझ्यासाठी हे छोटंसं मंगळसूत्र बनवून आणलंय. मी जरी देत असलो ना तरी आयडिया मात्र तुझ्या आईची आहे बरं का. वसू, विधींच्या दरम्यान हे मंगळसूत्र गळ्यात घाल. लग्न झाल्यानंतर जेव्हा तुला आमची घराची आठवण येईल, तेव्हा हे मंगळसूत्र तुला आठवण करून दे. तुझी माणसं, तुझं घर कायम तुझ्या बरोबर आहे. होय. अगं हे पिंके, बघतेस ना तुझी मैत्रीण किती सुंदर दिसते ते. हो, सुखी आहे ना बाळ. तुझा जन्म आमच्या पोटी झाला नाही, आम्ही तुला वाढवलं सुद्धा नाही, पण एक बाप असण्याचं सुख न तुझ्यामुळे मला अनुभवता आलं. खरंच मी आणि तुझी आई खूप लकी आहोत ग, खूप लकी. काय हो, मला म्हणता ना रडायचं नाही म्हणून, आणि आता तुम्ही काय करताय? नाही, माझ्यापेक्षा ना तुझे बाबाच जास्ती हळवे, दाखवत नसले तरी. मी कुठे रडतोय ग? बरं वसू, आता तुझी सगळी तयारी झाली आहे.
आता गौरीहार पूजायला बसायचे. अगदी मन लावून पूजा करायचे. एक एक मंत्र मनात नीट आठवून साठवून म्हणायचंय. इथे तिथे बघायचं नाही. अगदी मागे सुद्धा वळून बघायचं नाही. कोणाशी बोलायचं नाही. गुरुजींनी सांगितलं की आम्ही तुला घ्यायला येऊ. हो आई. चल. अरे वा, काय गा रेडी झालात पण तुम्ही. काय छान रेडी झाले तुम्ही लग्न करता. हा ए ती नथ दाखव. काय झालंय. हा कालपर्यंत मूड तर ठीक होता. मग आज कसला रुसू आलाय. बाबा कबड्डी मग ना सारखा मला अक्कल शिकवायला येत असतो. संगीतला पण म्हणला, हळदीला पण म्हणला. आम्हाला नको आहे तो भाऊ म्हणून. आणि तो आम्हाला सारखा सांगत असतो की आता मी तुमचा मोठा भाऊ आहे, मी तुमचा मोठा भाऊ आहे. आम्हाला नको आहे असा मोठा भाऊ. प्लीज रे बाबा, त्याला आपल्या घरी नको ना आणूस. बाळा असं कसं चालेल. हा पण मला सांगा ना, तुम्ही शाळेत जाता, एखादा नवीन मित्र बनतो, त्याच्यावर भांडणं होतातच की नाही. मग असं एकमेकाला समजून घ्यायला लागतं. आणि बनी काय नाही, मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगत असतो ना. शाळेतला मित्र शाळेतच राहतो, कारण हा आपल्या घरी येणार आहे. हे बघा, मला मान्य आहे, पण तुम्हाला माहिती आहे, बनी दादा या घरी आला तर तुम्हाला खेळायला अजून एक मेंबर मिळणार आहे. कुठली गोष्ट पाहिजे असेल, हट्ट करायचा असेल तर हट्ट करायला पण अजून एक मेंबर मिळणार. बाबासोबत मस्ती करायला अजून एक मेंबर मिळणार. तुम्ही नेहमी मला बोलता ना की तुम्हाला 5-3-2 खेळायचं आहे, 5-3-2 खेळायचं आहे. आणि 5-3-2 खेळायला मी कधीच नसतो. मग घरी कोणीही नसताना 5-3-2 खेळायला पण अजून एक मेंबर मिळणार आहे. तुम्ही मोठ्या झालात ना की तुम्हीच मला सांगा की बाबा बरं झालं की बनी दादाला तू आपल्या घरी घेऊन आला. बरं झालं की तू अजून एक मेंबर आपल्या लाईफमध्ये आणलास. बरं मला सांगा, तुम्ही एवढं छान रेडी झालात, कोणाला दाखवलं की नाही. नाही दाखवलं अजून. हां आजी आजोबा अखिल काका भास्कर काका कोणाला दाखवलंय. असं काय करताय. जा मी तर बोलतोय त्या अजून एक मेंबरला पण दाखवून या की तुम्ही किती गोड दिसताय ते. आणि तुम्हाला माहिती आहे काय, अरे मेन्यू मध्ये काय काय खाऊ ठेवलंय. एकदम यम्मी यम्मी स्वीट्स आहेत. अरे इथे काय बसताय, जा पळा, बघा तिकडे काय मस्त मस्त आहे. चला. बाबा विसरू नको, आधी आम्ही नंतर तो. आणि रूम मध्ये फक्त आम्हीच झोपणार, तो नाही. चिनू मनू या लग्नाला खुश नाहीये. वसुंधराही खुश नाहीये. माझा त्यांना चुकून स्पर्श जरी झाला तरी त्या खूप विचित्र वागतात. तर मी हे लग्न करतोय ते बरोबर आहे का. या डिसिजनने सगळ्यांचीच आयुष्य बिघडणार नाहीत ना. गुरुजी हे औक्षणाचं. चला यजमानानं बोलवा. हा बरं. लकी हा सर. जरा नवरीच्या आई वडिलांना घेऊन येतोस का प्लीज. हो चालेल. बर. मी आलोच. भास्कर दादा, मुलीच्या आईबाबांची रूम दुसऱ्या माळ्यावर आहे ना. ओके. अरे मी जातो त्यांना आणायला. घरातलं कोणीतरी गेलेलं बरं. नाही, सरांनी मला सांगितलं, मी येतो ना पटकन. मी घेऊन येतो. ते काम करशील का, पार्किंगमध्ये बराच गोंधळ चालू आहे, त्यांना जरा हँडल करशील प्लीज. हो का. हां ठीक आहे, मी बघतोय. हो आलोच.
हा लकी ना फार कामसू माणूस आहे. पण आहे कोण हा? अगं आकाशचा मित्र आहे ना, म्हणजे अखिल आणि भास्करचा पण. अच्छा, बिझनेस कॉन्टॅक्ट मधले. अगं ही जयश्री कुठे राहिली? अजून नट्टापट्टा झालेला दिसत नाहीचा. बाबा मी नाही नाही थांब. मंगल मंगल अगं कुठे आहेत तुझ्या वहिनी साहेब? हा फोनवर आहे. दोन मिनिटं. वहिनी, फायनली तुझी इथे गरज पडते बरं का. तू मागे हटू नकोस. तुझा इंगा दाखवायची आता वेळ आली आहे. काळजी नको गं करूस. इथलं सगळं मी सांभाळते ना. तू फक्त वसूच्या आईबाबांनी तुझी माफी मागितल्याशिवाय खोली बाहेर पडू नकोस. कळलं ना? बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी बाहेर येणारच नाही. कळू देत सगळ्यांना माझा राग काय असतो ते. तेच ना. माझ्यासमोर उभं राहायची तरी लायकी आहे का त्या वसुंधरेच्या आईची? सगळ्यांच्या समोर माझा अपमान करते काय? हलतच नाही मी आता इथून. हलूच नकोस तू. या काका, कशी वाटली तयारी? अरे वा, खूपच छान आहे. अहो, आमचं कामच आहे ते. हो ना. छान झालंच पाहिजे. हो ना. बाबा, तुमच्या व्याहींना घेऊन आलोय. माझं काम संपलं. नमस्कार. नमस्कार. आज खूपच छान दिसतंय. म्हणजे वराचे पिता शोभतोय एकदम. काय हो तुम्ही पण? अहो मिरवायचं वगैरे डिपार्टमेंट आमच्या जयश्रीचं हो. ते आपला असा साधा सरळ माणूस. अरे भास्कर आमचा बाकी हो. आई कुठे दिसली तुझी? नाही, सकाळपासून काही बघितलं नाही. हा तिच्या रूम मध्ये असेल, जाऊन घेऊन येतो. रूम नाही रे बाबा, स्वीट स्वीट मधून घेऊन येतो. जा 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 जा, लवकर आण. थांब भास्कर, वहिनीला आणायला जाऊ नकोस. अरे दादा, अरे मला ना वहिनीचा फोन आला होता. मी लग्न मंडपात येणार नाही असं ती म्हणाली. म्हणजे ज्या लग्नात तिला मानच मिळणार नसेल त्या लग्नात ती कशाला येणार ना. ती म्हणाली की काल जेवढं ऐकलं ना तेवढं पुरेसं आहे, आता अजून नाही काही ऐकायचं असं म्हणाली ती. काय बालिश पडा यार. तेच ना. लहान आहे कधी. नाही अरे मी समजून कप- तिला आत्ताच्या आता तिला जाऊन घेऊन येतो. माधव भाऊ थांबा. नाही नाही वहिनी तुम्ही थांबा, मी आत्ता घेऊन येतो तिला. ते आता वरमाई रुसली वगैरे ना हे करत बसायला वेळ नाही हो. नाही ऐका, म्हणजे काय, तुम्ही जाल त्यांच्यावर चिडाल, त्या येतीलही लग्नाला पण मनाविरुद्ध येतील, तसं नकोय आम्हाला. त्या तुमच्यावर नाही माझ्यावर रागावलेत. म्हणजे काल उष्टी हळद घेऊन आल्या होत्या तेव्हा माझ्याकडूनच थोडं अधिक कोण बोललं गेलं. पण हळदीच्या कार्यक्रमात तुम्ही आईंना बोलण्याचा प्रश्न येतोय. नाही, ते त्या वसुंधराच्या पहिल्या नवऱ्याबद्दल, म्हणजे नाही ते महत्वाचं नाहीये. त्या माझ्यावर रागावलेत ना, आम्ही जाऊन त्यांचा राग घालवतो, घेऊन येतो आम्ही त्यांना. हो माधवराव, आलो चालेल. बसा ना तुम्ही, बसा. येईल आता 5 मिनिटात येईल ते. बसा बसा. अरे बसा बसा बसा. वहिनी येत आहेत हा ते. आता मागे हटू नकोस हा. आपल्या म्हणण्यावर ठाम राहा तू. आई
आई बघू कशी दिसतेस तू. आई दाखव ना. आई मस्त दिसतेस ग तू. तुला एक सांगू, तो टट्टू काका आहे ना, टट्टू काका, त्याच्यावर माझी रेस लागली आहे. आणि मेन म्हणजे त्याने काउंटर लावलाय आईस्क्रीमचं. तुला माहिती आहे ना ते किती फास्ट आईस्क्रीम खातं ते. आणि बघ ते अजूनच नाही माहित की मी किती फास्ट आईस्क्रीम खातो. बघ तू तो हारणारच आहे. आई तू हे काय करतेस. आई तू अशी का करतेस. तू बोलत का नाहीयेस. आणि तू हे काय बांधलेस तुझ्या डोक्याला. आई सांग ना. आई बोल ना. आई तू चिडलीस का माझ्यावर. आई ती बाबासोबत जास्त असतं म्हणून. माझ्या बाबावर पण तेवढं प्रेम आहे तेवढं तुझ्यावर पण प्रेम आहे. आई बोल ना माझ्यासोबत. माझी आई माझ्यासोबत नाही बोलत आहे. माझी आई माझ्यासोबत नाही बोलते. मी बाबाला सांगतोय की आई चिडली आहे माझ्यावर. बनी बनी जयश्रीताई, आम्ही आहोत रानडे. जयश्रीताई दार उघडा, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. जयश्रीताई, अहो असं राग नका ना धरू आमच्यावर. प्लीज दार उघडा ना. जयश्रीताई, नाही काल सुशीला जरा जास्तच बोलली. अहो आम्हाला तुमची माफी मागायची आहे. अहो लग्न मुहूर्त जवळ आलाय. अहो असं नका करू. प्लीज आम्हाला हात घ्या, मी पाया पडतो तुमच्या. थँक्यू ताई. सगळे वाट बघतायत तुमची तिकडे. तुम्ही वरमाई, तुमच्याशिवाय लग्न पुढे कसं सरकणार. चला ना. पाया पडायला आलात ना. माफी मागायला आलात की बोलवायला. शास्त्र म्हणून. नाही नाही, माफी मागायलाच आलोय. चुकलंच माझं. म्हणजे आमच्याकडे हळदीला माणसं कमी म्हणून मुद्दामून थांबलात तुम्ही. उपकारच झाले तुमचे. आभार मानायचं सोडून मीच काही बाई बोलले. चुकलं माझं. नाही म्हणजे हे सगळं वसूच्या सुखासाठीच करतोय. पण तरी आमच्या मुलाच्या जाण्याच्या धक्क्यातून आम्ही अजून सावरलो नाही होतो.